चर्चा जरी प्रसारमाध्यमांमधून झालेली असली तरी मला माहिती आहे ना, मी कशासाठी मनोजदादांना भेटलो, मनोज जरांगेंना भेटलो, का भेटलो हे माझं मला माहिती आहे. आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे फार मोठं सर्वमान्य नेतृत्व आहे. मला पाठवून मनोज जरांगेंना आंदोलन करायला लावण्या एवढा संकुचित विचार कधी एकनाथ शिंदे साहेब करत नाहीत. आणि डंके की चोट पे सांगतो की तुमचं पण कालच्या पत्रकार परिषदेनं मनोरंजन झालं, माझं पण झालं, महाराष्ट्रातल्या जनतेचं झालं. उदय सामंत जर सेपरेट जाऊन त्यांना भेटला असता, कोणाला न सांगता जाऊन त्यांना भेटला असता तर याची चर्चा करणं योग्य होतं. मी माझा पोलिसांचा कॉन्वॉय घेऊन त्यांच्या इथे गेलो होतो, त्याच्यामुळे जाहीरपणाने मी त्यांना भेटलो. मनोजदादा जरांगेंनी माझा तिथं सत्कार केलेला हे तुम्ही पण दाखवलं. त्याच्यामुळे लपून छपून काही मी इथे गेलेलो नव्हतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिवसेनेचे मुख्य नेते पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब हे नेतृत्व असं आहे की सरकारमध्ये काम करत असताना सरकारलाच अडचणीत आणण्यासाठी एखाद्या मंत्र्याचा उपयोग करणं आणि जे काही पत्रकार परिषद घेतली जाते ते मला असं वाटतं की राजकीयदृष्ट्या योग्य नाही. आणि म्हणूनच सांगितलं की काल सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेला मी जवळजवळ 48 तासांना तुम्ही प्रश्न विचारला म्हणून उत्तर देतोय. नाही, पण आता तुम्ही त्यांना भेटला, तुमच्या वेगवेगळ्या गोष्टीसाठी भेटला असा, परंतु आता त्यांनी आंदोलनाची एक भूमिका जाहीर केलेली आहे. हे बघा, तर त्या अनुषंगानं काय तुम्ही त्यांची काय समजूत काढली का? नाही, मुद्दा एक आहे, मनोजदादा जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी जी पावलं उचलली आंदोलनाची त्याला सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. या आंदोलनाच्या निमित्तानं त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत, योग्य तो विचार करतील ना. मी देखील त्या समितीमध्ये आहे. परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, मनोज जरांगेंना मी जरी कायम भेटत असलो, मी त्यांच्याशी चर्चा करत असलो मित्र म्हणून, तरी देखील मुख्यमंत्र्यांबद्दल जर ते काय बोलत असतील किंवा शिंदे साहेबांबद्दल ते काय बोलत असतील किंवा सुनेत्रा वहिनींबद्दल बोलत असतील किंवा मोठ्या मंत्र्यांबद्दल जर बोलत असतील तर त्याला मी सहमत नाही आहे. मुद्दा असा आहे की मनोजदादांनी जे आंदोलन छेडलेलं आहे त्यांचे प्रश्न आम्ही समजावून घेऊ आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. परंतु हा न्याय देत असताना ओबीसीच्या कुठच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत. हे पूर्वीपासून सांगतो. हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे, हीच एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे. आणि म्हणून मी तिथं जाऊन काय वेगळं काहीतरी घडवतो अशा पद्धतीच्या गोष्टी पसरवणं हा मला असं वाटतं की राजकारणातला डाव आहे. आणि असं लपून छपून मी काय भेटलो नाही. मी त्यांना जाहीर प्रेस घेऊन देखील भेटलेलो आहे.